आषाढी वारीला फटक्या कपड्यावाले वारकरी पावसामध्ये नाचत आलेले नामदेव महाराजांनी पाहिले आणि वारकऱ्यासाठी पांडुरंगाकडे भिक्षा मागितली. पांडुरंगा, हे वारकरी जे भजन करीत तुझ्याकडे आले यांच्या कुळाचं आयुष्य वाढव. पांडुरंगा, हे भजन करते तुझं, यांना कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नको. नंबर 3, खानदानी जे वैष्णव असतील त्यांना अहंकाराची बाधा होऊ देऊ नको. आणि ज्या कुळामध्ये तुझं भजन अखंड चालू आहे त्या पवित्र कुळाचं अखंड कल्याण कर. नामामने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंगा. 4 प्रकारची मागणी या अभंगाच्या द्वारे नामदेव महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी पांडुरंगाकडे केलेली आहे. तुमच्या आमच्यासाठी नामदेव महाराजांनी भगवंताकडे भीक मागितली. काय अधिकार असेल महाराज नामदेव महाराजांचा? साधी गोष्ट नाही. ज्यांचा हा अभंग आहे त्यांचा अधिकार काय हे अगोदर मी 5 मिनिट तुमचे घेतो. द्वादशीचा दिवस होता. हात हलवू नको रे. द्वादशीचा दिवस होता आणि आपल्या सौभाग्यवती राजाईला नामदेव महाराज म्हणले, राजाई, माझी इच्छा आहे की पांडुरंगाला आज आपल्या इथं जेवणासाठी आणावं. द्वादशी सोडण्यासाठी पांडुरंगाला घेऊन येतो. त्यावेळेला राजाई म्हणली, बाई, चिमणी रडून गेली, तान्नाचा कण नाही तुमच्या घरामध्ये आणि देव जेवायला बोलवायचा. लहान तोंड करून नामदेव महाराज महाद्वारात पांडुरंगाच्या समोर आले आणि पांडुरंगाला नामदेव महाराज म्हणले, देवा, मी कधी बोललो नाही तुला, पण आज विनंती आहे माझी, द्वादशी सोडण्यासाठी माझ्या घरी तुम्ही यावं. देव म्हणले, नामदेवा, अरे अन्नाचा कण नाही तुझ्या घरामध्ये आणि मला जेवायचं निमंत्रण देतो तू. नामदेव महाराज म्हणले, देवा, एखादा गरीब माणूस निमंत्रण देण्यासाठी येतो आणि निमंत्रण स्वीकारणाऱ्याने त्या गरीब माणसाची टिंगल करावी, हे योग्य नाही. देव म्हणले, मी तुझ्या घरी जेवायला येऊ शकत नाही. इकडं लक्ष द्या. नामदेव महाराज वशिला लावण्यासाठी रुक्मिणी मातेकडे गेले आणि तिथं नामदेव महाराज खोटं बोलले. आईसाहेब, आज दुपारी देव जेवायला येणार आहेत माझ्याकडे, स्वयंपाकाला चला ना तुम्ही. रुक्मिणी माता म्हणली, नामा, खोटं बोलतोस तू, चुकूनही तुझ्या घरी देव जेवायला येऊ शकत नाही. नामदेव महाराज म्हणले, आईसाहेब, खोटं वाटत असलं तुम्हाला तर देवापर्यंत चला. रुक्मिणी माता नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर आले आणि मागं पुढं पाय ठेवून असं बोट करून नामदेव महाराज पांडुरंगाला रुक्मिणीच्या समोर बोलले, देवा, इमानदारीनं सांग, तू माझ्या घरी जेवायला येतो म्हणला का नाही? देव म्हणले, हो. धडधडीत देव खोटं बोलला ना. आता देव हो म्हणल्यावर नाविलाज रुक्मिणी माता नामदेवाच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी गेल्या. चुळबुळ करू नका. वाट्यावर नामदेव महाराज बसले आणि रुक्मिणी माता नामदेवाच्या घरात फिरायला गेल्या आणि घरातूनच रुक्मिणीनं आवाज दिला, नामा, अरे पाणी सोडून तुझ्या घरात काहीच नाही ना. ए नामा, स्वयंपाक कसा करू? वाट्यावरल्या नामदेव महाराजांनी सांगितलं, आई साहेब, माझ्या घरामध्ये उभा राहून तुझ्या घरात काही नाही म्हणणं हे तुमच्या तोंडात शब्द सोबत नाही. प्रत्यक्षात तुम्ही लक्ष्मी आहेत. लक्ष्मी जिथं उभी राहते तिथं काही नाही म्हणणं हा शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही. ठीक आहे आई साहेब, तुम्ही ओरडून सांगता तुझ्या घरात काही नाही, मी ऐकतो, इथपर्यंत बरं आहे. पण शेजाऱ्यानं ऐकलं तर तुमची आबरू गेली आणि माझी आबरू गेली. अहो, बघता काय माझ्याकडं? नाविलाज अष्टमहासिद्धीला निमंत्रण दिलं आणि 5 पक्वान्नाचं जेवण रुक्मिणी मातेनं तयार केलं. महाराज, जगाचा बाप नामदेव महाराजाच्या घरी जेवायला आला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेली, हो
चांदीचे पाटण 2 चांदीचे ताट रुक्मिणी मातेने तयार केले. एका पाटावर जगाचा बाप येऊन बसतो आणि घराच्या बाहेर नामदेव महाराज वाट्यावर बसले होते. जगाचा बाप नामदेवाला हात जोडतो. डोळे भरून आले. नामा ये ना बाबा जेवायला. त्यावेळेला नामदेव महाराज फुंदू फुंदू रडत होते. जवळ आले नामदेव महाराज आणि डबडबल्या डोळ्यांनी हात जोडले. देवा खरं सांग, जगात कुठं नियम आहे का की मालकाच्या शेजारी नौकरानं जेवावं? जगात तरी नियम आहे? ढसा ढसा रडत होते नामदेव महाराज. रुक्मिणीचे डोळे भरून आले होते, जगाच्या बापाचे डोळे भरून आले होते आणि डबडबल्या डोळ्यांनी नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे देवा तुम्ही तुमचे जेवा, उरला प्रसाद आम्हाशी ठेवा. दृष्टांत संपला महाराज. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. करोडो रुपयाचं घर बांधलं असेल एखाद्या माणसानी, पण घरामध्ये देव येऊन जेवण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते. कोट्यावधी रुपयाची संपत्ती असेल एखाद्या माणसाकड, पण साधू संताची त्याची ओळख नसेल तर त्याच्या इतका दरिद्री माणूस जगात नाही. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. एवढे मोठे नामदेव महाराज की जगाचा बाप नामदेवाच्या झोपडीमध्ये येऊन प्रसाद सेवन करतोय आणि त्या नामदेव महाराजांनी डबडबल्या डोळ्यांनी तुमच्या आमच्यासाठी मागणं केलं. या अभंगामध्ये, या अभंगाचं फाउंडेशन सांगतोय तुम्हाला. महाराज माणसाच्या जातीला मरण नसतंय, याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही. तुम्ही शहाणे माणसं आहेत. कोणताही माणूस या मंडपमधला स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण नाही टाळू शकत. गदी मांडगुळकराची रचना आहे आणि गायलंय सुधीर फडक्यांनी सुंदर गीत आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दिवसमान खराब आहेत, माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक माणूस हो, मला वाटतं लग्न झालेत ना सगळ्याचे? नाही? काय देवाचा उपकार आहे महाराज. प्रत्येकाला गोंडस बायको दिली आणि बाईला बी गोंडस नवरा दिला. वा वा वा. पण भान जागेवर ठेवून जगायचं शिका. कितीही गोंडस बायको असू आणि कितीही बाईचा गोंडस नवरा असू, एक दिवस असा उगवतोय हो, बाई तरी निघून जाणार हे जग सोडून, नाहीतर गडी तरी निघून जाणार. नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली गदी मांडगुळकरांनी. थोडा स्वर द्या. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. प्रत्येक माणसाला मरण आहे, कोणताही माणूस. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाला माझी विनंती आहे, स्वतःचं मरण माणसाने डोळ्यात ठेवून जगावं. जो माणूस स्वतःचं मरण डोळ्यामध्ये ठेवून जगतो तो माणूस चुकीच्या रस्त्याने जगत नाही, लक्षात ठेवा. हिंदीमध्ये एक गोड गीत आहे पहा. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई, अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी
ना एक दिन बदलना पडेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा बोला जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज़ देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा बदलना पड़ेगा टाळी वाजवून समाधान नाही मरण पक्क आहे आणि इमानदारीनं खरं सांगा असा कोण आहे जगामध्ये की शेवटच्या प्रसंगी आपल्याला साथ करू शकतो रोज प्रत्येकाची पत्नी मिट्टू आणि गोड बोलती पण शेजेची कामीन हो कलियुगातली बाई एकनाथ महाराज म्हणले सोन्यावर जास्त प्रेम करील पतीवर करील प्रेम पण तिची जलशा गाईसारखी टक्केवारी कमी होईल म्हणून प्रत्येक स्त्रीला एकनाथ महाराजांनी भारुडाच्या द्वारे शिकवण दिली वैदिनीचं भारुड आहे सुई घे पोत घे वाची फणी घे माय हे मावशे कंबर दुखीचं वाईचं वाताचं गुडगा दुखीचं औषध घे माय आणि नाथ महाराजांनी स्त्रीच्या जातीला भारुडामधून संदेश दिला केसारी फणी घे मैना काळी पुवत केसरी बनी के मैना काली बहुत बनी है केसरी बनी के मैना काली बहुत बनी है केसरी बनी के मैना काली बहुत बनी है आयुष्य मागल धान्याला काली बन गया रानाला ऐसे लागल बंधू जपाव काळ्या मण्याला तसं जपाव घर धान्याला हे गे माय वाढ गे केसारी बनी के मैना काली बहुत बनी है केसरी बनी के मैना काली बहुत बनी है केसरी बनी के मैना काली बहुत बनी है केसरी बनी के मैना काली बहुत बनी है बनी है बनी है वा 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 ह्याला नाचायला नाही का मोकार पटांगण पाहिजे होतं खाली तुम्ही नाचू नका गपकून महाराज मध्ये जाऊ नये अरा विढाला विढाला आपला विषय कुठून चालू आहे लक्ष द्या माणसाच्या जातीला मरण नसतंय कोणत्याही माणसाने मरायचं नसतंय तुम्ही म्हणताल महाराज माणसं जगतच नाहीत आणि तेच मी सांगितलंय तुम्हाला कोणताच माणूस जगत नाही पण कीर्ती त्या माणसाची कधीच मरत नाही महाराज मला सांगा तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली हो वयाच्या 28व्या वर्षी 30व्या वर्षी 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला वयाचे 51 वर्षी जगला पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्या कुपाट्यात काळकुट अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला छत्रपती राजा शिवाजी पुन्हा होणे नाही महाराज 16 वर्षाचा रपठा शिवाजी लढलाय मोगलाशी आजकाल चार पटा दडतोय बायकोच्या बगला पाशी
कुत्रा भुकतो र भिवून पळतो म्हणे आधी त्याला दारा, जग उलटच झालं ऐका जगाची तारा. महाराज वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेणं एवढं सोपं नाही. म्हणून माणसाच्या जातीला मरण नसतंय. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी माणसाला आयुष्य नाही मागितलं, त्या कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीची क्रांती आणि मग त्या कुळाला आयुष्य मागितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ सूर्य जिवंत आहे तोपर्यंत ते कुळ जिवंत आहे. म्हणून माणसानी क्रांतिकारक जीवन जगावं. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. वयामध्ये आले भगतसिंग आणि सुईरीक जमवण्यासाठी पाहुणे आले घरी. आईनं 50 रुपयाची नोट भगतसिंगाला काढून दिली. माझ्याकडे लक्ष द्या. या भारत देशामध्ये ओरिजिनल घडलेलं हे चरित्र सांगतोय तुम्हाला. आईनं 50 रुपये त्या काळामध्ये दिले, याचा अर्थ भगतसिंगाचं घर श्रीमंत असावं. बेसनातला कढीपत्ता बी खाल्ला आम्ही. आईने दिलेले पैसे, आईनं सांगितलं मार्केटमध्ये जा, पाहुण्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. 50 रुपये खिशातले काढले भगतसिंगांनी मार्केटमध्ये. या देशावर इंग्रज लोकांची सत्ता होती सज्जनानो. इंग्रज लोकांच्या कार्यशाळा होत्या आणि भगतसिंगाच्या रक्तामध्ये सामाजिक चळवळ लहानपणापासून होती. आईने दिलेले पैसे, त्या पैशाकडे पाहिलं. हे पैसे खर्च करून मटेरियल घेऊन घरी गेलो तर एक बाई माझ्या पदरामध्ये पडल. मला तर माझ्या आईची, भारत मातेची सेवा करायची. आईने दिलेले 50 रुपये खर्च न करता त्या 50 रुपयाचे बॉम्ब विकत घेतले आणि इंग्रज सरकारच्या कार्यशाळावर टाकले आणि इंग्रज सरकारच्या कार्यशाळा उद्ध्वस्त केल्या. परिणाम, इंग्रज सरकारने तो मुलगा पकडला आणि जेलमध्ये बंदिस्त केला आणि इंग्रज सरकारने जाहीर केलं. सर्वांगाचे कान करून लक्ष द्या, माझी हात जोडून विनंती आहे. भगतसिंग आजपासून 20व्या दिवशी भगतसिंगाला फासाची शिक्षा. महाराज ही गोष्ट घरी आईला कळाली, बापाला, बहिणीला, भावाला कळाली आणि सगळा परिवार जेलच्या दारात जाऊन रडत बसला. माय मावले हो, तुम्हाला इथून दिसल आपल्या भारत देशासाठी दुश्मनाचा फास भोगणाऱ्या मुलाची आई जेलच्या दारात लोखंडाचे गज हातामध्ये होते आणि हे मस्तक त्या गजावर आपटून रडत होती. भगतसिंग, तुला काय काम सांगितलं होतं आणि काय काम माझ्या नशिबाला आणून ठेवलंस. कसं रे भगतसिंग. गजातून हात बाहेर काढला आणि भगतसिंगाने आईच्या गालावरचं पाणी पुसलं. चिमुकली बहीण होती, भाऊ होता, त्यांच्या गालावर हात ठेवला आणि भगतसिंग आपल्या आईला म्हणाला, आई, जेलच्या दारामध्ये तू रडतेस, आतून माझं काळीच फाटत आहे. आई, तू एका शूरवीराची माय, जेलच्या दारात रडणं तुला शोभत नाही. तू घरी जा, तुझी ही कूस पवित्र झाली, पवित्र. तुझा मुलगा देशाच्या कामाला येतोय, आनंदाने घरी जा, रडू नको. जशाला तसं सांगतोय तुम्हाला. भगतसिंगाची आई भगतसिंगाच्या गालावर हात ठेवते. भगतसिंग, मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही, कारण तू आणखीन कोणाचा बाप झाला नाहीस. आपल्या पोटचं लेकरू संकटामध्ये सापडलं तर त्याचं दुःख माय किंवा बाप झाल्याशिवाय कळत नसतंय. मला रडू नको म्हणण्याचा अधिकार नाही. भगतसिंग, अरे कसं शक्य आहे भगतसिंग. माझ्या वाघाला मी आजपासून 20व्या दिवशी फासावर कसं बघू शकते. या स्थानातलं 2.5 वर्ष तुला दूध अमृत म्हणून पाजलंय. भगतसिंग, करमणूक म्हणून ऐकू नका,
घडलेलं सांगतोय तुम्हाला. आई वडील भाऊ बहीण समजूत घातली भगतसिंगांनी आणि हा परिवार घरी लावला. सज्जनानो 20वा दिवस उगवला आणि इंग्रज सरकारचे नौकर ललकाऱ्या ठोकीत आले. तयार हो जाओ भगतसिंग, तयार हो जाओ. कशासाठी तयार हो जाओ? धाब्यावरची पार्टी खाण्यासाठी? तयार हो जा भगतसिंग. कशासाठी? नवरदेवाच्या समोर हिजड्यावणी नाचण्यासाठी? आजचं तारुण्य लाज वाटते महाराज कीर्तनात सांगायची. आजचं तारुण्य किती खराब झालंय. तयार हो जा भगतसिंग, ही माझी भारत माता आनंदाने जगावी म्हणून दुश्मनाचा फास भोगण्यासाठी तयार हो जा. महाराज 20वा दिवस मरण 100 फुटावर आलं होतं. आणि नीट लक्ष द्या, जेलमध्ये भगतसिंग क्रांतिकारक वीराचं चरित्र वाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. तुम्ही कीर्तनातून काय घरी घेऊन जाणार आज? पुढं लक्ष दी. कीर्तनातून काय जाणार घरी घेऊन? मरण प्रत्येकाला आहे, पण मरण हसत यावं हे घरी घेऊन जा. कोणता माणूस या मंडप मध्ये जगणार आहे? हर एक माणूस मरणार आहे, पण मरताना हसू यावं. आणि तुम्हाला सांगू मी, मरताना हसू यावं असं वाटत असेल तर जिंदगीभर चांगलं वागावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. आणि मग म्हणता येतंय, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. हो याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस थोबाड सडले आपल्या पोरायचे गुटके खाऊन. थोबाड असू नका, कीर्तनात हसू नका, माझी विनंती तुम्हाला. आणि माझ्या माय मावल्या इकडं लक्ष द्या. घराची जडणघडण, गावाची जडणघडण, जगाची जडणघडण तुमच्या हातात आहे. ज्या रात्रीला बाईच्या पोटात गर्भाची धारणा तयार होते, ज्या रात्रीला, त्या रात्रीपासून 9 महिने 9 दिवस बाई सावध लागते. त्यावेळेला हिरे जन्माला येतात. आणि बाळ जन्माला आल्यापासून पुढं पहिले 10 वर्ष घरामध्ये लेकराला घडवणं बाईचं काम आहे. मावल्या हो, माझ्या आईसारख्या आहेत तुम्ही. बाईने इथं जर चूक केली का, जसं जसं वय संपल तसं बाईला रडावं लागत आहे. मला वाटतं मराठी कळत नाही काय की तुम्हाला? हसू नका मावशी.
पहिलीच्या वर्गामध्ये पोरानं पेनच चोरून आणली आणि घरी येऊन आईला कसं करतोय पोरग, आई आई मी पेनच चोरून आणली. आई पेनच आई कशी करते, लेकरानं पेनच चोरली आणि ती पेनच आई तो दाबून ठेवली आणि त्याच्या गालाचा मुक्का घेतलास. किती बाई मूर्ख आली ती. लेकरानं पेनच चोरली बाई तुझ्या, त्याचं थोबाड नाही फोडायचं का? एक शब्द फालतू कीर्तनात बोलत नाही. तुमच्या घराचं फाउंडेशन सांगतोय. कुणी खात नाही श्रीमंताला आणि पैशावाल्याला. कचऱ्यासारखी किंमत आहे आज. काय झालं बाई, पोरानं चूक केली, अंगावून हात फिरविला. तिथून पुढे 2-4 दिवसाला त्या पोरानं दुसऱ्या लेकराचं दप्तरच हाणलं. आई आई एका मुलाचं मी दप्तर हाणलं. कशी करते आई, मावशी हे योग्य वाटते का तुम्हाला? जगणं योग्य आहे? अहो डोक्याच्या केसा इतकी चूक लेकरानं घरात केली की त्याचं थोबाड फोडलं पाहिजे. दप्तर चोरून आणल्यावर बी त्याला पाठिंबा. मग काय तिथून पुढे पुढच्या महिन्यात मास्तराचा मोबाईलच आणला. महाराज 95% घराची घरं फेल आहेत. तुम्ही थोडं भानात राहून कीर्तन ऐका. 95% समाज आता सध्या अधोगतीनं मरतोय. 70% लोक अटॅक ऍक्सिडेंटनं मरतेत सध्या. राहिले 30%. 25% लोक फाशी घेऊन, विहिरीत पडून, करंट लागून, दारू पिऊन, औषध पिऊन मरते. दादा मला खरंच सांगा, एखादा माणूस मरणानं मरतोय? इतके वाईट दिवस. आमच्या तालुक्यामध्ये, वडवणी तालुक्यात ह्या महिन्यामध्ये 40 लोक अटॅक येऊन मेलेत. रस्त्यावर कुत्रं मेलं का पूर्वीच्या काळामध्ये? तर महिनाभर गावाला आठवण होत होती आपल्या दारात कुत्रं मेलंय म्हणून. माणसं मरत आहेत कुत्र्यासारखे. हजारो कीर्तन ऐकून महाराज पुरलेले माणसं आहेत आपण. स्वतःच घर सुधरत नाही माणसाला. जगाकडे काय घेऊन बसले तुम्ही? स्वतःच्या घरात राहणारे लेकरं सुद्धा धड नाहीत. काय महाराज, त्या घराचं गावात तरी नाव शिल्लक राहील. मी अभंगावर बोलतोय, बाजूला बोलत नाही. अहो देव रडतोय ज्ञानोबा रायासाठी. रुक्मिणी माता म्हणते देवा हे लोक रडतेत, समाधी घेतली माऊलीनी, तुम्ही का रडता? ज्ञानोबा रायाचं उत्तर आहे, देव म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. जास्त विको झाला. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनी. जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा, याचे निकुळे पवित्रा सकळही होती. अलंकापूर हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र यवोनिया भूमीसी याग संपादिले अहर्णिसी, इंद्रायणी इंदुरीसी जान पंचक्रोशी या पासोनी. येथे त्रिविणी गुप्तासे भैरवा पासोनी भागीरथी वसे, पूर्वटिका दिसे प्रत्यक्ष जान पार्वती. येथे वनवल्ली वृक्षी देव यवोनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरी हुनी सोपे जनासी हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्मले.
उबारीला हात तिन्ही लोकांवर ऐशी चराचरी कीर्ती जा. बाप रे बाप. अशा कुळात नामदेव महाराजांनी मागितले अभंगाचं पैसे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. 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 अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. 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 माझी आस केला हरीचा दासा. माझी आस केला हरीचा दासा. माझी आस कळा हरीचा दासा. माझी आस कळा हरीचा दासा. माझी आस केला हरीचा दासा. माझी आस केला हरीचा दासा. माझी आस कळा हरीचा दासा. माझी आस कळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा नको म्हणे काळी. 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 कल्पनेची बाधा होणे काळी. कल्पनेची बाधा होणे काळी. कल्पनेची बाधा होणे काळी. कल्पनेची बाधा होणे काळी. नामदेव महाराजांनी कुळाला आयुष्य मागितले, माणसाला नाही. याचा अर्थ असा की त्या कुळामध्ये क्रांतिकारक पुरुष जर जन्माला आला तर अनेक माणसं मरतील, येतील जातील त्या कुळात, पण कुळ मरतंय ते. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ, स्वामी विवेकानंदाचं कुळ, संत भगवान बाबाचं कुळ, तुकोबारायाचं कुळ, ज्ञानोबारायाचं कुळ, या महान सत्पुरुषामुळं ते कुळ अमर आहे. म्हणून अशी क्रांती करावी मायबापाच्या पोटाला जन्माला येऊन की ते कुळ अमर राहावं. कुळाला आयुष्य मागितलं. किती किती मागितलं? 100 वर्ष, 1000 वर्ष, 1 लाख, 1 कोटी, अकल्प, अगणित. 1 कल्प कशाला होतो सांगू तुम्हाला. जमिनीमध्ये 1 फूट खोल, 1 फूट रुंद, 1 फूट लांब खड्डा खोदायचा मृदंगाचार्य, आणि त्या खड्ड्यामध्ये मेंढीचे केस हत्तीच्या पायानं दाबून बसवायचे, आणि 12 महिने झाले की 1 केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा. 12 महिने झाले की 1 केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा. 12 महिने झाले की 1 केस उचलायचा आणि बाजूला ठेवायचा आहे. जेव्हा सगळे केस संपतील तेव्हा होतो 1 कल्प. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं. असं अकल्प आयुष्य मागितलं त्या कुळाला नामदेव महाराजांनी. आणि तुम्हाला सांगतो, अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नको,
नामदेव महाराजांनी मागितले अभंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी 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 कल्पनेची बाधा न हो कोणी काळी 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 कल्पनेची बाधा न हो काली नो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली कल्पने जीवाना नो हो कोने काली 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 कल्पने जीवाना नो हो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली कल्पने जीवाना नो हो कोने काली काली नो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली नो हो कोने काली कल्पने जवाना नो हो कोने काली 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 संत मंडळी सुखिया सो कल्पने जवाना नो हो कोने काली 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 अतिशय दर्जेदार गायक मंडळी आहे, एकदम गोड. महाराज, कॅन्सर रोग बरा होऊ शकतो, एडस रोग बरा होऊ शकतो, स्वाईन फ्लू, कोरोना, जगातला कुठलाही रोग बरा होऊ शकतो, त्याच्यावर औषध तयार आहे. पण कल्पना नावाचा रोग जर एखाद्या माणसाला झाला तर त्याला जगात औषध नाही, जगात सुद्धा. बघा आता शुगर आणि BP घरोघर माणसाला झाली. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का तुमचं? हर एक माणसाला शुगर BP झाली. घरामध्ये चर्चा देवाची नाही, संताची नाही, शुगर BPची चर्चा. त्यांना शुगर आहे, त्यांना शुगर आहे, त्यांना शुगर आहे, त्यांना BP, त्यांना शुगर, त्यांना BP. मी कशामुळे बोललोय? कल्पना जेवढी वाढविताल तेवढा रोग वाढेल. याला प्रमाण आहे नाथ महाराजाचं, कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा. जगात कल्पना नावाच्या रोगा इतका मोठा रोग नाही जगात. तुम्हाला पटवून देऊ मी, 1 मिनिट घेतो तुमचा. कैद खान्यामध्ये एका कैद्याला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, उद्या सकाळी तुमचे हात आणि पाय बांधले जाणार आणि गुडघ्याच्या खाली तुम्हाला कोब्रा जातीचा साप ढसणार आणि त्याच्यात तुमचा मृत्यू होणार. आदल्या दिवशी कैद्याला सांगितलं, दुसऱ्या दिवशी त्या कैद्याचे हातपाय बांधले, डोळ्याला पट्टी बांधली, त्याचे हात बांधले, पाय बांधले आणि गुडघ्याच्या खालून त्याला फक्त टाचकून टाचणी टोचवली आणि तो पटकून मेला. कशामुळं मेला? बोला नो खाल्ले माणसं.
कशामुळे मेला तो? फक्त कल्पना. त्याला साप, कोबरा जातीचा साप चावला होता का? कल्पना किती वाईट आहे त्याच्यावर बोलतोय मी. थोडं माणसानी डोकं चालवा. शुगर नावाचा रोग कमी आहे, पण कल्पनामुळे 10 पट वाढलाय. कोबरा जातीचा साप चावला नाही, टाचणी टोचल्याबरोबर माणूस मेला. कारण त्याला आदल्या दिवशी सांगितलं होतं कोबरा जातीचा साप तुला ढसणार, त्याच्यात तुझा मृत्यू आहे. चावलाय का त्याला साप? महाराज त्याच्या पुढचं सांगू तुम्हाला, पुढचं शहाणपण सांगू. कल्पना किती वाईट आहे. तो माणूस दवाखान्यात नेऊन त्याचं पोस्टम मास्टम केलं, फाडला माणूस मधून. त्याच्या शरीरामध्ये दादा कोबरा जातीच्या सापाचंच विष निघालं. बुद्धिमान माणूस जो असन जगाच्या पाठीवर, त्यानं हे दृष्टांत मरेपर्यंत विसरायचा नाही. अहो घरची घर कल्पना नावाच्या रोगानं उद्ध्वस्त होत आहे. इतका बेकार रोग आहे तो. माणसं भाकरी घरच्या खातात, भाकरी घरच्या खातात आणि चौकात जाऊन कुणा चौकरीतात. मला वाटतं ऐकूया ना का खाली तुम्हाला? हा, भाकर घरची खातो माणूस आणि चौकात जाऊन ईळभर लोकांचं उकरीतो. दुसऱ्याचं उकारण्यापेक्षा आपण किती शहाणे हे माणसाने तपासलं पाहिजे. हो, कीर्तनामध्ये माझा संदेश आहे तुम्हाला, आयुष्यात आपण कोणाची निंदा करायची नाही. आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करायचं. कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. या तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली, आई खापर खुटीनं काढती, निंदा करणारं तोंडानं काढतं. श्रेष्ठ कोण सांगा तुम्ही? आता याला भोपाळीमध्ये प्रमाण आहे, काकड्याच्या भोपाळी. तर काकडा म्हणणारे मरायच्या मागं आले, पण त्यांना ती चरण मिळत लागत नाही. ए गुणवंत गेलो दोष झाला, माझे मद पोटी बलकट दूषण, माझे मद पोटी बलकट दूषण. दुसऱ्याचे दोष पाहू नका, आपले दोष तपासा. ज्या माणसाला गावामध्ये स्वतःची आबरू जिवंत ठेवायची, त्यानं दुसऱ्याला नाही नावं ठेवायचं. हो, रोज आपण कसे वागतो हे पाहायचंय. ज्या दिवशी या कामाला तुम्ही सुरुवात करताल त्या दिवशी माणूस बनण्याचा प्रयत्न सुरू होईल. हर एक माणूस प्रत्येक माणसाला सध्या नावं ठेवतोय. कोणीच कुणाला चांगलं म्हणत नाही महाराज. आणि त्याच्यात सगळ्यात बेकार आमचे महाराज लोक. कधी महाराज जवळ घेऊन या का, खाली बस रे, बस खाली, बाबा बस थोडस बस. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 31 चरणाचा अभंग लिहिलाय. टाळकऱ्याला आपल्या पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये एक चरण लिहिले, कलियुगाची दशा काय होईल हे सगळं त्याच्यात लिहिलंय. त्याच्यात एक प्रमाण लिहिलं महाराज लोकांसाठी,
झाले अर्थाचे अनर्थ, गेला बुडाला परमार्थ, नाही आयशी झाली नित, हा हंभूत पावले, ऐसे अधर्माचे बळ. धर्म जिवंत ठेवायचं काम आपल्या महाराज मंडळीकडे. महाराज धर्म कसा जगला पाहिजे हे आपल्याकडं काम आहे. आणि आपणच जर बिघडलो तर हो, तुमच्याकडं तर लय मोठी जबाबदारी आहे. जास्त पुस्तकातली अक्कल शिकविल्यापेक्षा मुलानं जगावा कसं एवढं शिकविलं तरी भारी आहे. महाराज कोणताही तरुण आज आईला आईन बापाला बाप म्हणायला तयार नाही. एवढं शिकवलं तुम्ही तरी भारी आहे. काय सांगावं तुम्हाला. म्हणून हे कुठून वाढत गेले आपलं. स्वतःचे दोष तपासा. कल्पना नावाचा रोग मनात आणू नका. दुसऱ्याला नावं ठेवू नका. नामदेव महाराजांनी ही भीक देवाला मागितली. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. एवढंच नाही, अहंकार नावाचा रोग तिसऱ्या चरणामध्ये. अहंकाराचा मारा न लागो राजसा, अहंकाराचा मारा न लागो राजसा, हिको इतकं आरडून भजन म्हणलं की त्या माणसाला रोगच होत नाही. बारा उगा आरडायचं, जे होईल ती होईल. नेबळटवणी भजन कामाचं नाही. 43 वर्ष झालं दिंडी आपली पंढरपूरला.
आणि दिंडी काढली फक्त मला भजन करण्यासाठी. मी फक्त स्वतः आला. वा. तुम्ही त्या युट्यूबला माझा मदालसा वगैरे ऐकत असताल, जे गोड मदालसे असतील. हे उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. जो पंथ ओखटा रे पचेलाशी कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा. पर्य दे मदालसा सोम जुजुरे बाळा. असो, आपले 10-12 मिनटं राहिलेत. त्याच्यासाठी हातवरी घ्या. थोडा आवटाळा निघेल, दुसरं काय नाही. घ्यावरी हात, कोपरात लवू देऊ नका, आळत जाईन थोडं. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबार कुमाई, विठोबा रखुमाई, विठोबार कुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ढकला ढकली करू नका, पडल एखादं पलीकडे. खूप महत्वाचे मुद्दे, तिकडे लक्ष द्या. 4 गोष्टी माणसाचा विनाश करतात. 4 गोष्टी. नंबर 1 अज्ञानपण. नंबर 2 आळस. नंबर 3 अहंकार. नंबर 4 मूर्खाची संगत. या 4 गोष्टी माणसाचं जीवन, माणसाचं घर बर्बाद करतात. नंबर 1 अज्ञानपण. नंबर 2 आळस. नंबर 3 अहंकार. नंबर 4 मूर्ख माणसाची संगत. 84 लाख योनी निर्माण केल्या ब्रह्मदेवानी. सगळ्या योनीला सारख्या वस्तू दिल्या, फक्त माणसाला एक वस्तू आगाव दिली. त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. बुद्धी बुद्धी. जगामध्ये महापाप 5 आहेत. 1 नंबरचं पाप हिंसा, 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, 3 नंबरचं पाप आहे दारू, 4 नंबरचं पाप आहे चोरी, आणि 5 नंबरचं पाप आहे नालायकाची संगत. 1 नंबरचं पाप हिंसा. हिंसा म्हणजे खून. खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणं जगातलं 1 नंबरचं पाप आहे. पर्याय नाही त्या खड्ड्यातून बाजूला निघण्यासाठी. क्षणिक सुखासाठी काही नालायक माणसं रस्ता सोडून जगत राहतात. व्याभिचार. अरे चंद्राला कलंक लागला आणि इंद्र किडे पडून मारला मेला, तू किस झाड की पत्ती. तीन नंबरचं पाप आहे दारू. जास्त शहाणे माणसं झोपताना घेतात. जे गावात म्हणतात का मी लय शहाणा आहे, तो झोपताना घेतो. आणि बरं राहते, थोडी शांत झोप येते. घ्याव द्या. 4 नंबरचं पाप आहे चोरी. 5 नंबरचं पाप आहे नालायकाची संगत. कशामुळं बोललो हे मी? ह्या 4 वाटाने एखादा माणूस जगत असेल तर त्याच्या इतका अज्ञान. आहो रेडा बरा.
रस्त्यानं गल्लीनं फिरणारं कुत्रं बरं. इतका अज्ञान माणूस आहे तो. अज्ञान. पण नंबर 2 आळस. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी नावळते, हृदयात व्यथा ही जळते, जाओ लांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवानी, करविहार सामर्थ्यानी, दरी डोंगर हिरविरानी, जाओ लांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आपल्या महाराज लोकांसाठी सांगतोय मी. लय लचके मारणारे असतात आपल्या भोवताली, पण त्यांच्या पाया पडायचं आणि फजा गाठायचा आपण. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आळस कामाचा नाही महाराज. हो, गहिनीनाथ गडावर माझं रामायण होतं. भागवत भाऊ इकडं लक्ष द्या, तुमच्यासाठी बोलतोय. आणि ग्रॅज्युएशन होऊन पडलेला पोरगा माझं रामायण ऐकायचा. असा मुलगा. बापशाळ्या सांभाळायचा, आई रोजानं खुरपण करायला जायची, पण माझ्या रामायणामध्ये वाक्य असायचं, अरे काय करू शकत नाही माणूस, बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. महाराज, त्या मुलाकडं आता पुण्याला 40 कंटेनर गाड्या आहेत. कंटेनर कळतं तुम्हाला? 40 टायरची एक ट्रक असती ती. तसल्या 40 मुख्यमंत्र्याची कॅबिन नाही तशी बसायची. मला वाटतं ऐकू येत नाही काय की तुम्हाला? खुरपण करणाऱ्या बाईचा मुलगा. अरे हाबूक ठोकून माणसानं जीवन जगावं. आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, माणूस 2 गोष्टींनी मोठा होतो, मेहनत आणि प्रारब्ध. याच्यातलं एक कमी असेल तर माणूस सक्सेस होत नाही. आता तुम्हाला मी समजून देतोय, लिंक तुटू देऊ नका. मेहनत आपल्या हातात आहे, प्रारब्ध, मेहनत आपल्या हातात आहे, प्रारब्ध. काही माणसाचं मत आहे महाराज प्रारब्ध आपल्या हातात नाही. मी पटवून देतो तुम्हाला, प्रारब्ध सुद्धा आपल्या हातात आहे. त्याचं उत्तर आहे, योग्य दिशेनं प्रारब्ध आपलं चालावं असं वाटत असेल तर माणसाची नियत साफ असावी, हे त्याचं उत्तर आहे. महाराज, जाणत्या माणसानं मंदिरात जाऊन देवाला भीक मागायची नाही कधी, फक्त घरात चांगलं वागायचं. देवच घरात येतोय. बघा आता तुम्हाला किती माझ्या कीर्तनातलं कळालं. मी एवढा शहाणा नाही, पण मला कळतंय तेवढं सांगा. अहो, निवडणुकीच्या काळात एक माणूस 4 लोकांचे पैसे घेतोय आणि अष्टगंध लावून मंदिरात जाऊन म्हणतोय, देवा माझं भलं कर. देव का तो ह्या अवतावरचा गडी या का काय? काही जिबीला जिबी वडीत येत अशा मंदिरात. घरात नीट वागणं. मावशी, आमच्याकडे एक बाई आमच्या गावात नित 16 सोमवार धरी ती, आणि महादेवाच्या मंदिरात तुपाच्या वातीचा एवढा बंडल अख्या मंदिरात दूरच. हर एक सोमवारी गुडघ्या इतका ढिग बियालाचा दगडाच्या महादेवावर. महिना नवऱ्याचं बनेल सुद्धा धुत नाही. विठाला विठाला असली तर एखादी महादेवावाली तर सुधरण, दुसरं काय.
विठाला विठाला विठ्ठल मी क्षमा मागून बोलतोय, कोण्या माणसाची टिंगल करीत नाही मी. माणसाचं कर्म स्वच्छ पाहिजे. इकडे लक्ष द्या. नंबर 3, वेळ संपली आपली. नंबर 3 अहंकार. महाराज इकडे लक्ष द्या. अहंकार नावाचा रोग माणसाला झटक्याला संपवितो महाराज. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी 6 महिने ऊस तोडलेला महाराज आहे. लहानपणी 1100 दिवस गटार खोदलेला महाराज आहे मी. पण काय परमेश्वराची लीला असन, लहानपणापासून भजन वारकरी संप्रदायाचं कार्य केलं मी. महाराष्ट्रात मला बोलायला वेळ नाही तुम्हाला. महाराजांनी मला फोन केला, संस्थेचं कार्य थोडं सांगितलं, आणि मला खरं सांगतो तुम्हाला, मला पोट भरून तुमच्याबद्दल आनंद झाला. खूप आनंद. लय मोठं होता ना महाराज तुम्ही. माझी लयच तळमळ आहे तुमच्यासाठी. हो, आणि मी लेकरा बाळावाला महाराज आहे. मी काय संन्यासी नाही, ब्रह्मचारी नाही. अर्धा डझन लेकरं मला एकट्याला आहे. हो, मोकार आवा आणणारा महाराज नाही आपण. संसार करून लोकाला अक्कल शिकवित आली तर शिकवायची. 4 मुली आणि 2 मुलं आहेत मला. 2 मुली डॉक्टर आहेत माझ्या. मुलगा एक MBBS ला लागलाय. एक मुलगा UPSCचा अभ्यास करतोय. किती शिकले काय शिकले त्यांची त्यांना माहीत, पण एवढे लेकरं आहेत. आणि माझा अनुभव सांगतो तुम्हाला. महाराज, कोणाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर आपण पाय देऊ नये. घडेल ती लोकांना मदत करावी. आपलं काम स्वच्छ असावं. त्या माणसाला जगात भीती नाही महाराज. कसली भीती महाराज? पंचवटीच्या ठिकाणी रावण सीताला चोरायला आला आणि वाळलेल्या पाचोळ्यावर पाय पाडला. तो रावणाचा BP वाढत होता. घाम गळत होता त्याच्या अंगातून. पाचोळा वाजला तरी. एवढ्या मोठ्या माणसाला भ्यायची काय गरज आहे? तो एका बाईला चोरायला आलाय, हा दोष आहे त्याच्याकडे. माझी विनंती आहे, जगात माणसाला भीती नाही. भीती कोण्या माणसाला? जो लाचार आणि मिंदा असेल त्याला भीती आहे. कसली भीती? समोरून माणूस आपल्या गेला, थरथर कापला पाहिजे महाराज. माझ्या गावामध्ये या तुम्ही कधी. गावाच्या येशीमध्ये जरी गेलो मी, अख्खा गाव 10 मिनिटात येतो जवळ. 10 मिनिटात. हो, मी या वर्षात महाराज आमच्या गावामध्ये 4 गरिबाच्या मुलीचे लग्न केले कीर्तनाच्या पैशातून. या वर्षात सप्त्याचा किती खर्च असू, 1,50,000 स्वतः खर्चायचे. 8 दिवस गाव झाडायचं. 8 दिवस घुंगरडे हातगाव आहे हे. अख्खा एक न एक माणूस तुमच्या आश्रमात येऊन सेवा करणार, पण तसं कार्य करायचं. वा, कमीच नाही त्या माणसाला. आणि सगळ्यात सांगतो तुम्हाला, लहान होऊन जगायचं. ज्या माणसाला मोठं व्हायचं त्यानं लहान व्हायचं आहे. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये इस्त्रीचे कडक कपडे घालून जायचं नाही, साधे कपडे घाला. पण गेल्याबरोबर हातामध्ये झाडू घ्या आणि तो मंडप झाडून काढा. मुलीला वाट लावताना मुलीचा बाप मुलीसाठी रडणार नाही. ह्या दादानी माझ्या लेकराच्या लग्नात मंडप झाडलाय, तुमचा गळा धरून रडणार. याला मोठेपण म्हणते. अहंकाराचा वारा न लागो राजसा. महाराज, काटा मोडला तुम्हाला तर गावाच्या प्रत्येक डोळ्यात पाणी येणार असं जगायचं.
जगतो मी तसं. मला तिळभर दुःख लागलं तर हर एक माणसाच्या डोळ्यात आमच्या पाणी असतंय. या कधी खडकीला या माझ्या, हे मी सांगणं सगळ्यात मोठं माझं मूर्खपणाचं लक्षण आहे. पण महाराजासाठी बोलतोय मी हे सगळं. आपण सगळेजण त्यांच्या संस्थेच्या कार्यासाठी हजर आहे. आणि तुम्हालाही सांगतो, प्रत्येक माझ्या माय माऊलीला सांगतो, एक भाकर पहिली चुलीवर टाकायची ज्ञानोबरायाच्या नावाने, या संस्थेच्या नावानं. एक भाकर आळंदीच्या परिसरामध्ये महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा घडला. फक्त आळंदीच्या परिसरात पहिली भाकरबाई ज्ञानोबरायाच्या नावानं टाकी ती, तवा महाराज लोक घडले. तर म्हणून काही नाही काही हिस्सा 12 महिने, जेणेकरून आपल्या गावाला, जिल्ह्यात, तालुक्यात, महाराष्ट्रात उंच करणारं हे संस्थान आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या घरचं कार्य समजून पार पाडा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि 4था मुद्दा आहे, चुकीच्या माणसाची संगत लावून घेऊ नका. बघा तुम्ही, बेकार माणूस जिथून गेला का तो रस्ता 24 तास वालांडू नका. कसं? कारण चाणक्य नीती शिकवती, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, पण मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. तो माणूस एखाद्याला भिडला तर सगळं वजं वाटलं होऊन जाईल. म्हणून अज्ञानपण, आळस, अहंकार आणि मूर्खपणा या 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. याच्यापासून सावध. आणि याचा रोग माणसाला होऊ नये हे नामदेव महाराजांनी मागणं मागितलं. अभंगाचा भाव संपला. वेळेच्या पुढे गेलो मी. मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज. कोणी उठू नका, फक्त एकच मिनिट. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांच्या राजे साधकाचे मायबाप अनाथेवतचे माय विश्वमाऊली ज्ञानोपर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उद्रामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून संत महंतांच्या उपस्थितीत आणि तुमच्या समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला आपला माऊली मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा फार मोठ्या आनंदानं, फार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी आज पहिल्या दिवसामध्ये पदार्पण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि उपांत्य ही त्या ठिकाणी दिवसामध्ये पदार्पण, पहिला आणि उपांत्य दिवस आपला सोबत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य, अगदी मराठवाडा नाही तर त्यांनी पदवी आहे त्यांची मराठवाडा भूषण, पण मी म्हणेल महाराष्ट्र भूषण ही पदवी गुरुजींना कमी पडेल. एवढी वाणी त्यांची तेजदार, आणि या वाणीतून त्यांनी आपल्याला अमृत प्राशन करून दिलं. एका फोनवरती ग्रामस्थांच्या आणि आमच्या एका फोनवरती महाराजांनी या ठिकाणी आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला अभिर्वचन त्या ठिकाणी दिले. महाराजांचे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शतशः आभार. आणि नक्कीच महाराजांनी आपल्याला काही हे महाराज म्हटले, मला जे शिकवलं बाबा जे म्हणतात, आणि मीही प्रत्येक माझंही बरंच कीर्तन ऐकलं असेल, माझंही बाबा तेच म्हणणं आहे. आज ज्ञानेश्वरीची पंचदशी, विचारसागर, वेदांत ग्रंथ पुस्तकं वाचायची गरज नाही, अजिबात गरज नाही. आज सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, माणसाचे डोके आज वाचलेच पाहिजेत. पुस्तक वाचायची गरज नाही, आपले डोके आज वाचवायची फार गरज आहे. आणि म्हणून कीर्तनाच्याही माध्यमातून मी सुद्धा बाबांच्या सांगितल्याप्रमाणे नक्की वागण्याचा प्रयत्न करेन. आणि बाबांनी जे सांगितलं, एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही वेशीभूषे गेले की तुम्ही म्हटले माझं गाव माझ्याबरोबर पाठीमागं उभा राहता, 10 मिनिटात जमा होतो. हाच आनंद मी गेल्या 3-4 वर्षापासून भोगतोय. नवे याही पेक्षा आज या ज्ञानोबरायांच्या अभ्यासपीठावर मी सत्य बोलेल, तुम्ही जे बोललात हुबेहूब 100% या ग्रामस्थांना माझ्यासाठी करून दाखवलं. त्याची पोचपावती म्हणजे हा चालू असलेला सप्ताह आहे. उद्या इथं जागा पुरणार नाही बसायला. 2 क्विंटल बुंदीचं नियोजन पाठीमागं चालू आहे, पूर्ण 2 क्विंटल बुंदी आणि मसाल्या भाताचं नियोजन. आणि बाबा 15 दिवसापासून सगळ्याच्या तोंडामध्ये फक्त ज्ञानोबरायांच्या कळसाचे त्या ठिकाणी कळस बसवायचं फक्त उत्सवाचं नियोजन चालू आहे.
यापेक्षाही भरपूर उद्या जागा राहणार नाही एवढे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि नक्की बाबांनी सांगितल्याप्रमाणे नक्की बाबांनी सांगितलं वारकरीचे जीवन उपदेश करायचा असेल तर माणसानं अगोदर ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. नहीं तो लोग उपदेश करता दारू मत पियो यार गांजा दारू से अकल गुंजवा जाती है अपना ही पदर का दाम खर्च कर मुंह में मछलिया जाते. कोण सांगतोय ज्याला जास्त झाली देव परिणाम होणार नाही. तसं मी अगोदर आचरण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्की बाबा करणार आहेच. मी माझ्या जीवनाची वाटचाल करत असताना यदा कदाचित इकडं तिकडे थोडाफार प्रयत्न तर करतोयच की आपण जो आपला मार्ग आहे परमार्थाचा तसा डांबरी आहे. डांबरीच्या खाली 4-12 फुटात उतरलं की नक्की घसरून पडण्याची शाश्वती असतेच. म्हणून ही नक्की मी प्रयत्न करतोय की आपण बरोबर आपल्या परमार्थाच्या डांबरीने चालायचं. तो माझा प्रयत्न आहे आणि निश्चित ग्रामस्थांच्या आशीर्वादानं मी बरोबर परमार्थाचाच डांबरीने चालणार. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की एकही रस्ता मी परमार्थाच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे जाणार नाही. आणि प्रत्येकाला माझं सांगणं आहे जर एखादा पाऊल पडायला लागला पटकन यायचं आणि पटकन कानं धरायचे. हितचिंतकांनी म्हणजे पुन्हा मी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जो तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे जो गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे असं सदैव प्रेम माझ्या पाठीशी राहू हीच या ठिकाणी मी तुमच्या चरणी प्रार्थना करेल. आज सगळीच कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मंडळी नितांत प्रेम करणाऱ्या माझ्यावर आमचे दिगंबर तात्या